राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र व धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रतापगड येथे सोपान दामाजी गणवीर स्मृती प्रतिष्ठान प्रतापगडच्या सौजन्याने गोठणगाव व केशोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दिनांक 8 नोव्हेंबर पासून ते 11 नोव्हेंबर पर्यंत 4 दिवसीय भव्य क्लोज कबड्डी स्पर्धेचे दिवस व रात्रकालीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। शारीरिकदृष्ट्या प्रबळ व अंगीकृत कौशल्य दर्शविण्यासाठी गोठणगाव व केशोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील युवकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कबड्डी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी यशवंत सोपान गणवीर जिल्हा परिषद सदस्य गोंदिया व मित्रपरिवारातर्फे सर्व युवकांना आवाहन व आमंत्रित केले आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक सौ आम्रपालीताई डोंगरवार, सभापती पंचायत समिती सदस्य अर्जुनी व मोरगाव, तर अध्यक्ष म्हणून इंजिनियर यशवंत गणवीर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी श्रीकांत घाटबांधे जिल्हा परिषद सदस्य गोंदिया व इतर मान्यवर उपस्थित होते। शांतीचे प्रतीक भगवान गौतम बुद्ध व स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व क्रीडा क्षेत्राचे फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। तसेच दिनांक 11 नोव्हेंबर रोजी प्रतापगड येथील बौद्ध विहार परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी मोफत उपचार व मोफत औषधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया यांचे सौजन्याने नाक कान व घसा तज्ञ, आर्थोपेडिक तज्ञ, जनरल सर्जन तज्ञ, दंतचिकित्सक तज्ञ, बालरोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ तसेच आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड बनविण्याचे उपक्रम आयोजित केले आहे। तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर दिगंबर नंदेश्वर, तालुका प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।